काशीचा विश्वेश्वर सोडवा ही फक्त छत्रपती शिवरायांची नाही तर खुद्द मल्हारराव होळकरांची सुद्धा तीव्र इच्छा होती. वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. मंडळी, ही गोष्ट आहे होळकर कुटुंबानं केलेल्या महान धर्मकार्याची. मल्हारराव होळकरांकडे एकदा इंदोरच्या मारुती खेडापती या मारुती देवस्थानाचा खटला गेला. या मंदिराची शेकडो वर्षांपासून म्लेंछांनी विटंबना केली होती आणि याचा मंदिराचा ताबा सुद्धा म्लेंछांकडेच होता. पण मल्हारराव होळकरांनी एक आदेश काढला आणि या मंदिराचा ताबा त्यांनी महंत बैरागी रूपदास बाबा आणि त्यांच्या शिष्यांकडे सोपवला. शेकडो वर्षांपासून होणारी विटंबना तर थांबवलीच, पण मारुती म्लेंछांच्या तावडीतून सुद्धा त्यांनी सोडवला. पण मल्हाररावांच्या डोक्यात फक्त मारुती नव्हता, त्यांना काशी विश्वेश्वर सुद्धा सोडवायचा होता. त्यांच्या एका पत्रात असा उल्लेख येतो, मल्हारजींचे चित्तात की मशीद श्री विश्वेश्वराची ज्ञानवापी जवळी ती पाडून देवालय करावे. थोडक्यात श्री विश्वेश्वराचं मंदिर पाडून म्लेंछांनी जी मशीद उभी केली आहे ती पाडून पुन्हा देवालय उभं करावं. इतकंच नाही, मल्हारराव होळकरांच्या पत्नी म्हणजे गौतमाबाईंनी सुद्धा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा 1730 साली जीर्णोद्धार केला होता आणि त्याच्यावरती आलेलं म्लेंछांचं वलय पुसून टाकलं होतं. मल्हारराव होळकरांचे पुत्र म्हणजे खंडेराव होळकरांनी तर पंढरपूरच्या पांडुरंगाला दरवर्षी 45 रुपये देण्याचा करार केला होता. खंडेराव होळकरांच्या या करारामुळे होळकरांचा नैवेद्य पंढरीच्या पांडुरंगाला सुरू झाला होता. आणि आता मल्हारराव होळकरांच्या सुनेबद्दल म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांबद्दल तर काय बोलावं. त्यांनी केलं इतकं धर्मकार्य क्वचितच कोणीतरी केलं असेल. त्यातनंच एक उदाहरण म्हणून अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या खासगी खजिन्यातून पंढरीच्या रखुमाईला सोन्याचा दागिना पाठवला होता आणि सक्त ताकीद केली होती ती अशी, श्री आईस पायाचा रमजोन सोन्याचा बाळोजी नाटे याचबरोबर पाठवले आहेत, तरी प्रत्येही भोगवीत जाणे, यात अंतर पडले तर उत्तम नसे, ये विशीचा जाबसाल तुम्हास पुसीला जाईल. गोष्ट रणांगणात तलवार गाजवण्याची असो किंवा मग आपल्या कार्यातून संस्कृतीचं जतन करण्याची असो, होळकर कुटुंबानं हिंदवी स्वराज्यासाठी कुठेही मागे पुढे पाहिलेलं दिसत नाही. या होळकर कुटुंबाची ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? नव्हती तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यांच्यावरची आणखी व्हिडिओ हवे असतील तर मला तेही कमेंट करून सांगा. शिवसूत्र अनेकांपर्यंत पोहोचवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत फॉलो करून ठेवा.